नाही 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 ठाणेदार साहेब, आज तुमचं खेळात काय लक्ष नाही. कसं लक्ष लागणार खेळात? श्यामा नाईक ना आम्हाला खेळवते ना. हो ती श्यामा झाली आता म्हातारी, थकली ती. हो तिचा कसला विचार करताय? आता विचार करायचा कान्हेचा. कान्हा 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 रात्री स्वप्नात दिसते, दिवसा सुधी स्वप्नात दिसते. काय तिची डोळे, काय तिचं नाक, काय तिची कांती. पण तुम्ही कुठे कमी आहात? हे पहा, रोज रात्री दुधात प्रवाळ आणि सुवर्ण भस्म घालून त्याचं प्राशन करा, काम पत्ते असं म्हणतात. पण नाही नाही, ती श्यामा नाईक त्याच्या पोरीपर्यंत आम्हाला पोहोचूच द्यायची नाही. अहो पण ठाणेदार तुम्ही आहात. मंगळ वेड्यावर तुमचं राज्य चालतं, त्या श्यामा नाईकिनीच नाही. अलबत मंगळ वेळा तेच घडतं जे आम्ही ठरवतो. म्हणून मी सांगतो ते ऐका. ते टाका, मोहीम राबवा आणि त्या कानेच्या नाकात नथनी घाला बुवा. खडा टाकून पाहिलाच पाहिजे. आज रात्री जातो आणि श्यामाला भेटतो. वा आज बरी आठवण झाली माझी. आठवण तर नेहमीच होत असते श्यामा, पण सवड होत नाही ना. तू मला आयुष्यभर साथ दिलीस, हे नातं अधिक घट्ट करावं म्हणतो मी. ते कसं बाई? तुझी पोरगी का ना बेहद खूपसूरत पोरगी. असा दागिना चोरापासून लपवायचा म्हणजे कठीण. रात्रंदिवस नजर ठेवावी लागते. हो हो खरंय. ना काय म्हणतो, यो दागिना माझ्याकडे अधिक सुरक्षित राहील. कसं काय वाटतं? ठाणेदार, तिच्यासाठी सुरक्षित जागा पाहिली आहे मी. आमच्याहून सुरक्षित? लवकरच कान्हाचं लग्न होणार आहे. वेळे, कोणता कुलून घराण्यातला माणूस नायकिनीला पत्नीचा दर्जा देतो? नायकिन आणि पत्नी याच्यात मोठा फरक असतो. आम्ही कधी तुला दुखवलं का? नाही ना. कानाला मी फुलाप्रमाणे जपत. ठाणेदार, तुमच्या वयाचा थोडा तरी विचार करा तुम्ही. अहो तुमची मुलगी शोभेल, मुलगी. वयानं जरी म्हातारं झालं असतं ना, तरी मनानं अजून तरुणच आहोत. हो हो, तुम्ही चिर तरुण आहात ते ठाऊक आहे मला. चला, बरीच रात्र झालीये. हे बघ, तुझ्या पोरीला नथ मीच घालणार आहे. ठाणेदार जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून सगळा गाव त्याला बचकून असतो. येतो. कान्हा, अगं ये कान्हा. अगं कसला विचार करतेस? आई, मोत्याचा हा हार घेऊन मी घाई तर केली नाही ना? म्हणजे लक्ष्मीकांत विषयी तुझ्या मनात काही शंका आहे का ग? नाही नाही, मग तसं अजिबात नाहीये. लक्ष्मीकांत खरंच खूप चांगले आहेत ग. लक्ष्मी आणि चारित्र्य हे दोन्ही त्यांच्या ठाई नांदतात. आणि आई, त्यांनी माझ्याशी स्त्री लंपटपणा कधीच केला नाही. आई, लक्ष्मीकांत इतर पुरुषांपेक्षा खरंच खूप वेगळे आहेत ग. तुला आवडले ना? हो, मला आवडले. ते जसे मला दिसले, जसे मला भावले, तसेच जर ते असतील ना, तर खरंच माझा जन्म कृतार्थ होईल. होय पोरी, माझी कान्हा मंगळ वेड्याची नायकिन म्हणून नव्हे, तर एका सावकाराची बायको म्हणून जगेल. खरंच पोरी, एकदा का तुझं लग्न झालं की मी मरायला मोकळी झाली. आई, आई असं अशुभ बोलू नकोस ग.
बर बाई, माझ्या नातवंडांना खेळवायला मी बरीच वर्षे जगेन, मग तर झालं. आई आमची कान्हा तुम्हाला पसंत आहे ना? हे काही विचारणं झालं का? मग उद्याच वडिलांना घेऊन या, म्हणजे विवाहाची तारीख लवकर ठरवायला हवी. पण एवढी घाई कशासाठी? त्याच काय आहे, मला कान्हाची खूप काळजी वाटते हो. अहो, या माणसांपेक्षा जनावर बरी. तिचं एकदा लग्न झालं की मी सुटले. नाही, बरोबर आहे, पण वडील व्यापारानिमित्त बाहेरगावी गेले. 1 महिना तरी लागेल त्यांना परतायला. अगो बाई, 1 महिना? पण तुम्हाला एवढी घाई असेल तर आपण उद्याच्या उद्या विवाह उरकून टाकू. अगदी इथल्या इथं साध्या पद्धतीने करू. हो हो, ते सगळं खरं आहे, पण तुमचे वडील इतके प्रतिष्ठित मंगळवेढ्याचे सावकार, त्यांना हा असा साधेपणानं विवाह केला तर काय वाटेल? त्यांना काय वाटेल यापेक्षा कानाचा जीव धोक्यात आहे हे महत्वाचं. आता ठरलं, मी उद्या सकाळीच तयारीने येतो. हा, बाई 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 बाई, तुमच्या रूपानं मला साक्षात पांडुरंगच भेटला बघा. येतो मी. नमस्ते. लक्ष्मीकांतजी, दक्षिणा विसरलात वाटत. रोज रोज मागतात ती भीक, दक्षिणा नव्हे. या म्हणजे डोक्यावर अक्षता पडायच्या आत आम्हालाही वागणूक. उद्या लग्न झाल्यानंतर जोड्याजवळ देखील उभं करणार नाही आम्हाला तुम्ही. पंडोबा, तुम्हाला तुमची किंमत मिळाली. जास्त लाचार होऊ नका. ठाणेदार ठाणेदार, अहो ते फुल बाजूला टाका आणि त्या कळीचा विचार करा. झालं काय? काय झालं काय? अहो, तुमच्या लाडक्या कानोपात्राबरोबर तो लक्ष्मीकांत शेठजी लग्न करतोय. कसं शक्य आहे? कसं म्हणजे? माझी आहे. माझ्या लक्षात आलं. अहो, आधी माझा घसा सोडा. ती काना दुसऱ्याच्या घशात चालली, त्याचा विचार करा. सोडा, माझा घसा सोडा. आणि माझी करत बसला तर आशीर्वाद द्यायची वेळ येईल. अरे पण तो लक्ष्या विवाहित आहे ना. अहो, पण ते कानाला आणि तिच्या आईला कळायला हवं ना. एक काम करा, त्या लक्ष्याच्या बापाला गुलाबचंदाला श्यामापुढे हजर करा. मी तुम्हाला वाटेल ते नाम देईन. काय सांगताय? हा. मग हा निघालो.